महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। एका बाजूला संपूर्ण राज्य महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करत असताना देवळा तालुक्यातील वरवंडी येथे मात्र राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले, मात्र नियमांची पायमल्ली करत हा ध्वज सूर्यास्तानंतरही उतरवण्यात आला नाही। धक्कादायक बाब म्हणजे तो रात्रभर तसाच फडकत राहिल्याचे उघड झाले। वरवंडी ग्रामपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून दुसऱ्या दिवशीही ध्वज तसाच फडकत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले। राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखणे हे प्रत्येक सरकारी कार्यालयाचे आणि कर्मचाऱ्याचे कर्तव्य असताना वरवंडी ग्रामपंचायतीने सपशेल दुर्लक्ष केले। या प्रकारामुळे गावातील जागरूक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदार वृत्तीवर आता गावातून कडक टीकेची झोड उठली आहे। हा केवळ निष्काळजीपणा नसून राष्ट्रध्वजाचा अपमान आहे, अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपली नाराजी व्यक्त केली। या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी संदीप चव्हाण, किशोर चव्हाण, विलास शिंदे, सुनील चव्हाण, गोरख विश्वास आणि इतर ग्रामस्थांनी केली आहे। प्रशासन या निद्रिस्त कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सोमनाथ जगताप, देवळा। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।